Harvesting rainwater allows the collection of large amounts of water. Rainwater is mostly free from harmful chemicals, which makes it suitable for irrigation purposes. घन घन घोर कार छाए बदरा, धमक धमक गूंजे बदरा के डंके, चमक चमक देखो बिजुरियां चमके। मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा। काले मेघा पानी तो बरसाओ। काले मेघा पानी तो बरसाओ। बिजली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ। मेघा छाए बरखा लाए, गिर गिर आए, घिर के आए। कहे ये मन मचल मचल, नयों चल संभल संभल। गए दिन बदल तू घर से निकल, बरसने वाला अब अमृत जल। दुविधा के दिन बीत गए, भैया मलहार सुनाओ। घनन घनन घिर घिर आए बदरा, घन घन घोर कार छाए बदरा, धमक धमक तुझे बदरा के डंके। चमक चमक देखो बिजुरियां चमके। मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा। Let's take a look at a journey with Era Kids School. Welcome to Era Kids School, where educators, parents, and children unite under the nurturing guidance of our esteemed founders, Honorable Sunil and Surekha Desle. Recognized for their unwavering commitment of our chairman, Mr. Desle, champions the pursuit of passions, a core value at our school. With a deep love for children, he ensures a supportive environment for growth and development. At Era Kids, we prioritize hands-on learning supported by top-notch facilities and a team of highly qualified, empathetic teachers. Our commitment to holistic development is evident through various events held throughout the year, fostering a dynamic, activity-driven approach to education. मेरी पाठशाला ईरा किड्स, हमारी पाठशाला ईरा किड्स। ईरा किड्स, अ प्ले स्कूल। Era Kids, the best school. आधुनिक आणि वैज्ञानिक युगाच्या विशाल गगनात उत्तुंग भरारी मारण्यासाठी या चिमुकल्या पाखरांच्या पंखात शिक्षणाचे बळ देणारी संशोधनात्मक शिक्षण प्रणाली अर्थातच इरा किड्स अ प्ले स्कूल। सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। शाळा आमची ही इरा, शाळा आमची ही इरा, शाळा आमची ही इरा, शाळा आमची ही इरा। संस्कार रूप दीक्षा दे, ज्ञान रूप शिक्षा दे। संस्कार रूप दीक्षा दे, ज्ञान रूप शिक्षा दे। सर्वांगीण बळ दे आम्हा पाखरा, आम्हा पाखरा। विद्या मंदिरा शाळा आमची
आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा. I miss my ma'am, I miss my friends, I miss my art teacher, I miss my sir, I miss my school. Thank you, Chaitali teacher, for support me and guide me. I love you so much. Thank you. Join this school playgroup. My favorite teacher is Chaitali teacher. Thank you, teacher and Maushi. या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट आणि स्टेज डेअरिंग मी बघितलंय आणि हे सगळं शक्य झालंय सगळ्या टीचरांमुळं. सो थँक्यू सो मच ऑल टीचर्स. मी बरंच काही शेअर नाही करणार, मी छोटीशी अशी गोष्ट शेअर करणार जी मला म्हणजे रडायला आली त्यावेळेस. आणि गोष्ट अशी होती की आज मी तिला सकाळी उठवलं आणि मी तिला म्हटलं की म्हणून मी आज प्रोग्राम है आपकी स्कूल का, ग्रेजुएशन डे है और मे बी ये आपका लास्ट प्रोग्राम होगा बोला. एंड शी वॉज अबाउट टू क्राई. बोलती मम्मा मुझे ये स्कूल छोड़ के जाना पड़ेगा. और मृण्मयी ने बहुत कुछ सीखा यहाँ से. मैंने कभी एक्सपेक्ट नहीं किया था कि मृण्मयी इतना अच्छा सीखेगी. सब्ट्रैक्शन हो, एडिक्शन हो, जो भी हो, एडिशन हो, मुझे नहीं कभी मतलब मैंने एक्सपेक्ट नहीं किया था वो. बिकॉज हम एक छोटे से विलेज से आए हुए हैं और वहाँ के एजुकेशन में और पुणे के जैसे एजुकेशन मतलब बहुत ज़्यादा डिफरेंस है. तो मृण्मयी ने बहुत कुछ सीखा एंड रियली थँक यू सो मच. आपने उसको इतना प्यार दिया. मावशींनी पण खूप तिला जीव लावला, एक आईसारखा जीव लावला मी तर म्हणते. कारण मी जॉबला घेतला, तिची तब्येत बरी नसायची, तिला खूप प्रॉब्लेम झाला इथे आल्यावर. आणि खरंच मी सुद्धा रडायला आली कारण तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून तुमचा एक बॉन्ड जो आहे तो खरंच म्हणजे तो एक्सपेक्ट करू शकत नाही. तो इनक्रेडिबल आहे माझ्यासाठी. त्याला कव्हर अप करणं पण तितकंच गरजेचं होतं आणि ते फक्त इथंच झालं असं मला वाटतं. ते एक इन्सिडन्स खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी की त्याला परत रिडेव्हलप होण्यासाठी, परत ट्रॅकवर आणण्यासाठी जे काही गरजेचं होतं ते त्यांनी केलं. आणि सपोर्टिव्ह स्टाफ पण आहे आणि मावशीही आहेत. कारण पर्सनल जो टच असतो तो दिला जाईल याची गॅरंटी होती आणि तो प्ले ग्रुपमध्येच कॉन्फिडन्स आला. प्ले ग्रुपला जॉईन झाली त्यावेळेस घरी एकदम शांत मुलगी होती आणि आता ती सगळ्यात जास्त मस्ती होत असं एवढं झालं म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे. आणि शाळेचं म्हणा तर शाळेने एकदम प्रत्येक गोष्ट कव्हर केली. म्हणजे सिनियर के जीला मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढ्या सगळ्या गोष्टी काही करू शकत. म्हणजे इव्हेंट्स म्हणा किंवा काही डेज, सो ते खूप मस्त तऱ्हेने केलेले आहे. आणि आम्ही तर प्रत्येकाला रिकमेंड करतो. म्हणजे आमच्या सोसायटीतनं आज अराउंड 7 to 8 स्टुडंट्स आहेत. त्यावेळेस ही एकटीच होती. ज्यांना कोणाला असतं त्यांना आम्ही रेकमेंड करतो आणि खरंच रेकमेंडेड आहे शाळा. आणि ह्याच्या पुढेही आमच्याकडनं राहील रेकमेंडेशन. सो अगेन थँक्यू ऑल मावशी म्हणा, टीचर्स म्हणा, धनश्री टीचर्स स्पेशली, कारण प्रत्येक वेळेस त्यांनी सपोर्ट केला इन ऑल सिच्युएशन. सो थँक्यू एवरीवन. काफ़ी इंजॉय किया यहाँ पे सारा मतलब जो भी इवेंट्स होते थे, इंडिपेंडेंस डे हो, चिल्ड्रंस डे सेलिब्रेशन हो या फिर सेलिब्रेशन, सारा सब कुछ हम लोग ने भी काफ़ी तैयारी की थी इसको सजाने के लिए. स्पेशली इसकी मम्मी ने काफ़ी अच्छा फीडबैक रहा. मतलब काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा हमारा इस स्कूल से. हम लोग चाहते थे कि सर से बात भी हुई थी कि आप एक्सटेंड कर रहे हैं, क्योंकि क्या होता है, मेरा क्या मानना है कि एक बार बच्चों की बॉन्डिंग हो जाती है तो फिर थोड़ा सा लॉन्ग टर्म में आगे बढ़ना चाहिए उनको. क्योंकि क्या होता है फिर नए जगह पर जाएंगे, नए दोस्त बनेंगे, पुराने लोग को अभी जैसे कैसे हम लोग लॉकडाउन में सारे फ्रेंड लोग को ढूंढने लगे कि हाँ हमारे स्कूल में कौन से थे, यहाँ पे कॉलेज में कौन से थे. तो ऐसा सिचुएशन इनके साथ नहीं हो. तो मैंने सर से बात भी की थी कि सर मतलब आगे फ्यूचर कुछ प्लान है क्या आपका. तो सर ने बताया था कि मतलब टाइम लगेगा. सो वी हैव शिफ्टेड समवेयर एल्स. मतलब इसको दूसरे स्कूल में एडमिशन मजबूरी है हमारी कराना. बाकी अपने पास कोई ऑप्शन है नहीं. दैट्स इट. थँक्यू. तो एवढा बोलायला लागला की मी जो बोलले ना अगं तू नाही तसं नाही, आमच्या टीचरने असं सांगितलं तू असंच कर. त्याने मला शिकवलं आणि इरा किड्स बरोबर आम्हीही शिकलो. ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीत त्यांनी एनकरेज केलं मुलांनी बरोबर आम्हालाही.
सगळ्यांनीच ऍडजस्ट केलं. सगळ्यांना सांगून शाळा तर खरंच खूप छान आहे आणि मेन म्हणजे मेन दोघंही आपण चांगले आहात म्हणूनच ती शाळा चांगली आहे. धन्यवाद. बस ऑल ओवर इसका ग्रोथ बहुत अच्छा रहा सारे सब्जेक्ट्स में, हिंदी, इंग्लिश, मैथ्स, जीके सब में इसका इम्प्रूवमेंट बहुत ही अच्छा रहा और सारे टीचर ने बहुत अच्छे से सपोर्ट किया. थैंक यू. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Twinkle, twinkle, little star. Students are encouraged to explore diverse activities, fostering their talent and confidence. During open days, parents can witness our enriching environment firsthand. Personalized attention further enhances the ERA Kids School experience, honoring each student's unique journey. Thank you for considering ERA Kids School as your child's educational home. Thank you. काही मान्यवरांचा सन्मान केला जातो आणि आजचं वेगळेपण असं, आपण जर सर्व पुरस्कारांची यादी पाहिली किंवा पुरस्काराचं स्वरूप पाहिलं की विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाची जाणीव ठेवली आणि ज्या शिक्षकांनी सरांना घडवलं, प्राध्यापक देसले सरांना घडवलं, त्या सरांचा देखील सत्कार केला. अगदी देसले सर 25 वर्ष आम्ही मित्र आहोत आणि ते मित्र म्हणून मला दरवर्षी चीफ गेस्ट म्हणून इथं बोलवतात की ताई निसर्गावर काम करण्याची आज खूप गरज आहे. निसर्ग हाच अंतिम धर्म आहे. बाकी हे माणसाने निर्माण केलेले जे धर्म आहेत हे धर्म बुडाले तरी चालतील, पण निसर्ग हा धर्म बुडता कामा नये. तर ऑक्सिजन राहिला नाही तर माणूस राहणार नाही, झाडं राहिली नाही तर माणसं राहणार नाहीत. आज आपण चिमण्यांना घालून दिलं असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून आपण सर्वांनी आज ह्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घेऊन जायची आहे की निसर्ग हाच अंतिम धर्म आहे. निसर्गाची काळजी आम्ही जर घेतली तर मानव जात ह्या पृथ्वीवर टिकेल. जर निसर्ग संपला तर मानव जात, सजीव जात अस्तित्वात राहणार नाही. आणि मी देसले सर आणि सुरेखा देसले मॅडम यांचं यासाठी अभिनंदन करेल की त्यांनी ह्या वर्षी पर्यावरण हा विषय घेतला. शिक्षकाला दूरदृष्टी असते म्हणतात, ते खरं आहे की पर्यावरणाची काळजी आम्ही घेतली पाहिजे. पर्यावरण हे बाहेरचं असतं आणि अंतर्गत सुद्धा असतं. एक मनाचं सुद्धा पर्यावरण असतं, जी मन नावाची गोष्ट असते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी किती वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मला असं वाटतं की आपण बाह्य पर्यावरणासोबत आपल्या मनाचं पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि आज या ठिकाणी सर तुमचं मी यासाठी मनापासून कौतुक अभिनंदन करेल की आपण आदर्श माता पिता पुरस्कार दिले.